जगातील सर्वात पॉवरफुल गोष्ट, या गोष्टीचा फक्त एक चम्मच घेतल्या मात्राने तुमच्या शरीरात कितीही मोठा किंवा कितीही खतरनाक आजार असू द्या, तो तुमच्या शरीरातच दाबला जाईल. तुम्हाला कोणताही आजार होऊ द्या, ते एका मिनिटाच्या आत तुमच्या शरीराच्या आतच दाबला जाईल. फक्त या पॉवरफुल गोष्टीचा एक चमचा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला कितीही मोठा आजार होऊ द्या, तो तुम्हाला काहीही करू शकणार नाही. जर ही गोष्ट तुम्ही घ्याल तर ते एका मिनिटाच्या आत वापस जशाला तसा बरा होऊन जाईल. त्यामुळे दवाखान्यात जाण्याची किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विषयच येत नाही. तुमच्या शरीराच्या आतमध्ये जे जंतू असतात किंवा जे आजार असतो, ही गोष्ट एवढी पॉवरफुल आहे की त्यांना तिथूनच कायमचं त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकेल. ही घरगुती गोष्ट आहे. ही गोष्ट न तर तुम्हाला कुठल्या मार्केटमधून आणायची आहे किंवा नही यासाठी काही तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. जर ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने केली तर तुम्हाला BP, कॅलेस्ट्रॉल, कॅन्सर किंवा ट्यूमर या प्रकारचे मोठे मोठे जे आजार आहेत ते तुम्हाला धक्कासुद्धा लागणार नाही. आपल्या जुन्या पुराणात लिहून ठेवलेलं आहे, ज्याच्यावर शास्त्रज्ञाने आत्ता शोध वगैरे केला तर त्यात त्यांना सापडलेलं आहे की ही गोष्ट खरंच चमत्कारापेक्षा कमी नाही. तुम्ही जेव्हा त्या गोष्टीकडे पाहाल तेव्हा तुम्हाला अजिबात वाटणार सुद्धा नाही की ही गोष्ट एवढी पॉवरफुल असू शकते. या गोष्टीमुळे आपले एवढे मोठे मोठे आजार खरंच बरे होऊ शकतात का? त्यामुळेच या छोट्याशा व्हिडिओमार्फत आम्ही तुम्हाला त्याबद्दलची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यभर निरोगी राहायचं असेल, तुम्ही तुमचे शरीर पूर्णपणे फिट ठेवण्यासाठी इच्छा ठेवत असाल तर आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एक अशी गोष्ट जी मात्र तुम्ही अर्धा चमचा घेतल्या मात्रानेच तुमच्या शरीरात कसाही कितीही मोठा कोणताही आजार असू द्या, ते पहिल्या मिनिटापासूनच ते दबला जाणार आहे. तो आजार तुम्हाला काहीही करू शकणार नाही. फक्त ही रोज तुम्हाला अर्धा चमचा गोष्ट घ्यायची आहे. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आजार एवढे जास्त वाढलेले आहेत की अगदी काही वर्षापूर्वी ज्याबद्दल आपल्याला त्या आजारांबद्दल किंवा त्या आजारांच्या नावाबद्दल माहितीसुद्धा नव्हतं, पण आत्ता सध्याच्या स्थितीला ते आजार खूप जास्त कॉमन झालेला आहे. प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला तो आजार होत आहे. काही आजार असे आहेत जे की खूप जास्त धोकादायक आहेत, जसे BPचा आजार असेल, कॅलेस्ट्रॉल लेवल आजार असेल, ट्यूमर असेल आणि हार्ट अटॅक तर सध्या 25 ते 30 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जे मोठे मोठे आजार आहेत हे आपल्याला का होतात? म्हणजेच आपल्या शरीरात हे मोठे मोठे आजार का तयार होत असतात? हे कशामुळे आपल्याला लागतात? आपल्या शरीरात हे आजार नेमके तयार तरी कसे होतात? तसं बघायला गेलं तर त्याला कारणं हजारो आहेत, भरपूर आहेत. पण त्यापैकी काही जे कारणं आहेत जे की होत असतात, ज्या कारणामुळे येतात, ते जे की कॉमन आहेत ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये विटॅमिनची कमी असणे, कॅल्शियमची कमी असणे, त्यानंतर जे आपला डेली आहार आहे त्यात काही गडबड होणे, त्यानंतर जे आपलं म्हणजे जे आरोग्य रोगप्रतिकारक शक्ती आहे ते कमजोर असणे, इम्युनिटी सिस्टम कमजोर असणे, सोबत आपल्या शरीरातील काही अवयव असो त्यांनी काम करणं बंद करणं किंवा बरोबर काम न करणं, हे मूलभूत कारणे असतात ज्यामुळे बरेच आजार उद्भवतात. त्यामुळे यांना बरोबर करणं खूप गरजेचं असतं. त्याचमुळे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही असे एक पॉवरफुल साधं असं जे एक आम्ही तुम्हाला औषध सांगणार आहोत, औषधच म्हणू आपण त्याला, जे की रोज तुम्ही घेतल्याने तुमच्या शरीरामध्ये आजार तयार होण्याआधी संपवून टाकेल. होय, तुम्ही खरं ऐकलंय, हे एवढं पॉवरफुल फूड आहे. म्हणजे दिसायला अगदी सोपं आणि साधं असतं ते, पण तुम्हाला कधी वाटणार सुद्धा नाही की एवढा साधा दिसणारा पदार्थ तुमच्या शरीरासाठी एवढा फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे एवढं फायद्याचं आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला घ्याल तेव्हा तुमच्या शरीरात मोठे मोठे आजार हे तयार होण्याआधीच संपून जातील. कारण ही जी गोष्ट आहे एवढी पॉवरफुल. जर नियमितपणे तुम्ही रोज याला जर घेऊ शकाल, जर तुम्ही याला डेली घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जर यशस्वी झाला की रोज याला तुम्ही घेऊ शकला, तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता. आयुष्यभर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा लहान असो किंवा अगदी मोठा आजार असो, कॅन्सरसारखा का असेना, तो आजार तुम्हाला आयुष्यभर कधीही होणार नाही. कारण की जे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये गोष्ट सांगणार आहोत, जे की मोठे मोठे डिसीज असतात, जे की डिसीज कॉझिंग असतात, म्हणजे ज्या आजार होण्याचे कारणं असतात, त्या कारणालाच तुमच्या शरीरातून काढून टाकते आणि ते आजार तुमच्या शरीरातच दाबून टाकते. तो आजार तुम्हाला होणारच नाही. ही गोष्ट एवढी जास्त पॉवरफुल आहे की यामुळे तुम्ही आयुष्यभर हे निरोगी राहू शकता.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणती आहे ती गोष्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट नेमकी आपल्या शरीरात गेल्यानंतर करते तरी काय, ज्यामुळे एवढे मोठे मोठे आजार बरे होतात. सोबत व्हिडिओच्या शेवटीला आपण बघणार आहोत या गोष्टीचं योग्य प्रकारे नेमकं आपल्याला सेवन कसं करायचं आहे, ही गोष्ट आपल्याला कोणत्या पद्धतीने घ्यायची आहे, कोणती योग्य पद्धत आहे या गोष्टीला खाण्यासाठी किंवा या गोष्टीला घेण्यासाठी, जेणेकरून आपले मोठे मोठे आजार हे लवकरात लवकर बरे होतील आणि ज्यांना कुठलाही आजार नाही त्यांना आयुष्यभर कुठल्याही प्रकारचा आजार हे येणार नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला जरासुद्धा स्किप करू नका. व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हा फूड कोणता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जे फूड आहे, हा जे पदार्थ आहे ते तुम्हाला कुठे मिळेल, हा पदार्थ तुम्हाला किती रुपयात मिळेल, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तसं पैशाचं काही काळजी करू नका. हा पदार्थ अगदी स्वस्त आहे. तुम्ही एवढे पैसे कुठे बाहेर गेल्यावर खर्च कराल एवढा स्वस्त आहे. आपण 500, 100, 200 रुपये तर असेच कुठेही खर्च करतो, त्यापेक्षाही अत्यंत स्वस्त हा पदार्थ आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूया. मित्रांनो, ज्या पदार्थाबद्दल, ज्या फूडबद्दल मी बोलतोय त्या फूडचं नाव आहे मोरिंगा ओलिफेरिया. म्हणजे इंग्लिशमध्ये याला आपल्याला मोरिंगा ओलिफेरा म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला शेवगा म्हणतात. आता शेवग्याची भाजी प्रत्येक जणाने खाल्ली असेल आणि बरेच लोक कमेंट करून सांगतील की आम्हाला शेवग्याचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत. पण हो, आम्ही जे बोलतोय ते शेंगाविषयी नाही, तर आम्ही त्या शेवग्याच्या झाडाच्या पानाविषयी बोलतोय. कारण हे पानं एवढे जास्त जबरदस्त आणि एवढे जास्त पॉवरफुल आहेत, ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. अत्यंत साधे दिसणारे शेवग्याच्या झाडाचे हे पानं तुमच्या आयुष्यात, तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. नेमकं या शेवग्याच्या शेंगाचं आपल्याला काय करायचं आहे आणि याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते बघूया. पण या पानामध्ये काय राहते ते बघूया. बघा मित्रांनो, शेवग्याच्या पानामध्ये अगदी जे काजू, बदाम किंवा जे आपण महागड्या गोष्टी घेऊन खर्च करतो आणि खातो त्यात सुद्धा ज्या गोष्टी नसतात त्या शेवग्याच्या शेंगामध्ये राहते. व्हिटॅमिन सी, यात मॅग्नेशियम, आयरन, फायबर, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B9, झिंक, कॅल्शियम असे भरपूर याच्यात जे कॅल्शियम असतात. सोबत मित्रांनो, यात व्हिटॅमिन B2, B5 सुद्धा असतं. भरपूर यात असे जे कॅलरीज असतात जे आपल्या शरीराला गरजेचे असतात. यामध्ये त्या गोष्टी असतात ज्या की आपण खूप जास्त पैसे देऊन काजू बदामसारख्या गोष्टीसुद्धा मिळवू शकत नाही. मित्रांनो, आपल्या शरीरासाठी हे अत्यंत फायद्याचं असणार आहे. मित्रांनो, या पाण्याचे भरपूर फायदे आहेत, पण सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो हे पानं सर्वात आधी काढून टाकतात. सेवन केल्यानंतरच आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे पानं दूर करतात. सोबत मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, या पाण्याचे एवढे जास्त फायदे आहेत ना की तुम्हाला सुद्धा वाटेल की हे जर आपण डेली सेवन केलं तर आयुष्यभर निरोगी राहाल. त्यामुळे आता व्हिडिओ बघा काय काय याचे फायदे आहेत आणि याचा उपयोग कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. मित्रांनो बघा, जेव्हा आपल्या शरीरात जे फ्री रेडिकल्स असतात ते आपल्या शरीराला हानी पोहोचवत असतात, पण या शेवग्याच्या पानामध्ये अशी ताकद असते की त्याची जे पॉवर आहे ती झिरो करण्याची ताकद यामध्ये असते. आता बरेच लोक म्हणतील नेमकं याचं सेवन कसं करायचं ते सांगा. बघा मित्रांनो, आपल्याला बाजारामध्ये भरपूर याच्या जे आहेत ते आपल्याला गोळ्यासुद्धा मिळतात किंवा याचा आपल्याला पावडरसुद्धा मिळलं जातं. पण आपल्याला जर तेवढाही खर्च नको असेल आणि घरच्या घरी आपल्याला नैसर्गिकरित्या घरेलू आणि एकदम अत्यंत चांगलं असं पावडर बनवायचं असेल तर तुम्ही त्याचे पानं हे कच्चेसुद्धा खाऊ शकता जेवताना, किंवा तुम्ही त्याला वाळवून त्याला बारीक बुगदा करून त्याचा जे बुका करून आहे तसे करून सुद्धा तुम्ही त्याचे सेवन करू शकता. मित्रांनो, या शेवग्याच्या पानाचे हे इतके जबरदस्त फायदे आहेत ना की तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहण्यास मदत करतील. त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर डेली 10 ते 15 मिनिटे काढून हे पान थोडंसं का होईना खाऊन बघा. याचा तुम्हाला खूप जास्त चांगला परिणाम बघायला मिळेल.